नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी शहर महापालिका निवडणुकीची धग आता खऱ्या अर्थाने वाढली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज शनिवारी 38 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. प्रभाग क्रमांक अ मधून व्यंकट लक्ष्मणराव डहाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, प्रभाग क्रमांक 3 क मधून गौसिया युसुफ यांनी वंचित बहुजन आघाडीमधून, प्रभाग क्रमांक 4 क मधून काळे नागोराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काळे नागोराव अपक्ष यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक 5 ड मधून सचिन देशमुख यशवंत सेना, प्रभाग क्रमांक 6 क मधून तबस्सुम शेख अपक्ष, प्रभाग क्रमांक 7 अ मधून रजिया बेगम मोहम्मद युनुस अपक्ष, प्रभाग क्रमांक 7 ब मधून फैमुदा बेगम शेख सलीम जनता दल सेक्युलर, प्रभाग क्रमांक 7 क मधून शेख खदीर जमील अपक्ष, प्रभाग क्रमांक 7 क मधून मोहम्मद पाशा मोहम्मद बक्षू बेलदार अपक्ष, प्रभाग क्रमांक 7 ड मधून मोहम्मद पाशा मोहम्मद बक्षू बेलदार अपक्ष, प्रभाग क्रमांक 11 क मधून अली फरहानाज सय्यद अकबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, अली फरहानाज सय्यद अकबर अली अपक्ष, अली फरहानाज सय्यद अकबर अली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, प्रभाग क्रमांक 12 क मधून राजापुरे प्राप्ती विकास अपक्ष, शेख जानूबी शेख शुकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक 13 अ मधून राहुल गौतम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक 13 ब मधून उजमा बेगम लियाखत खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक 13 क मधून साहेबा बेगम अजाउद्दीन शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ताज खान फिरदोस बेगम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक 13 ड मधून लंगोटे विकास प्रभाकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक 14 अ मधून इरफाना बेगम समंदर खान अपक्ष, प्रभाग क्रमांक 14 ब मधून काजी आयशा फातेमा काजी मोहम्मद कलीमुद्दीन अपक्ष, प्रभाग क्रमांक 14 क मधून शफीसा बेगम जलालुद्दीन अपक्ष, प्रभाग क्रमांक 14 ड मधून नदीमुद्दीन मोहम्मद जलालुद्दीन अपक्ष, प्रभाग क्रमांक 15 अ मधून गायकवाड मायादेवी कुणाल अपक्ष, प्रभाग क्रमांक 15 ई मधून बोराडे प्रकाश नामदेव अपक्ष, खटिंग केदार लक्ष्मणराव भारतीय जनता पार्टी खटिंग केदार लक्ष्मणराव अपक्ष, प्रभाग क्रमांक 16 क मधून खोबे श्याम वैजनाथराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, देशपांडे सचिन गोविंदराव अपक्ष, खोबे शर्मिला श्याम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रभाग क्रमांक 16 ड मधून शेख उस्मान शेख इस्माईल अपक्ष अशा मिळून एकूण 38 उमेदवारांनी आज आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हा 30 डिसेंबर हा आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी पाहायला मिळणार आहे. बांगलादेशामध्ये हिंदूंचा अतोनात छळ होत आहे. हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली जात असून हिंदूंना रस्त्यावरती जाळून मारले जात आहे. त्यांना राहण्यासाठी दुसरे ठिकाण नसून हिंसाचाराच्या विरोधात जगभरातील हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगानं आज परभणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा परभणीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाविषयी बोलताना अनंत पांडे म्हणाले, संपूर्ण देशभरामध्ये मागील 3 दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार होतोय, जो छळ होतो हिंदूंवर, त्याचा निषेध करण्यासाठी बांगलादेशमधल्या हिंदूंच्या मनामध्ये सुरक्षिततेचा भाव निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन केलं जात आहे. खरं म्हणजे या आंदोलनाविषयी बोलताना कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष राज भांबरे म्हणाले, महिलांवरील अत्याचार आणि त्यात हिंदूवर या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं हा निषेध इथं नोंदवत आहोत आणि धिक्कार करत आहोत. या घटनेमध्ये ज्या काही हिंदू परिवारावर जो काही अत्याचार झालेला आहे, तो अत्याचार यापुढं हा भारत सहन करणार नाही, यासाठीचे हे निदर्शन आहेत. यावेळी अनंत पांडे, ज्ञानोबा शिंदे, सुरेंद्र शहाणे, राजकुमार भांबरे,
मनोज काबरा, सुनील रामपुरीकर, अभिजित कुलकर्णी, कमल किशोर अग्रवाल, श्रीपाद कुलकर्णी, रितेश जैन, बबलू टाक, वैभव आसोळेकर, राजेश्वर पारवेकर, ओम मोदीराज, अनिल देशमुख, प्रकाश कुलकर्णी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.